मात्र एक ऍडव्होकेट बावडे नावाचा युवक त्या ठिकाणी उठला आणि त्यांनी त्या ठिकाणी जन्मंजय राजे भोसले यांचे जे चिरंजीव आहेत अमोल राजे यांनी ते दीपक काटेला काय बोलला अशा पद्धतीचा सवाल या भर सभेमध्ये उभा केला आणि त्यानंतर जन्मंजय राजे भोसले महाराज जे अक्कलकोटचे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून या ऍडव्होकेट बावडे हा जो कार्यकर्ता आहे त्याला मारहाण करण्यात आली आणि एकूणच संपूर्ण पद्धतीचा राडा जो आहे शासकीय विश्रामगृहामध्ये पाहायला मिळतोय। तर मोठ्या प्रमाणामध्ये मारहाणीचा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला दिसून आला। एकमेकांमध्ये मारहाण जो आहे तो दिसून आली आणि जी बैठक आयोजित केलेली होती ती पूर्णतः फिसकटल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। अतिशय तणावपूर्ण वातावरण सध्या सोलापूर जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते। बिलकुल या बैठकीचं आयोजन नेमकं कोणी केलं होतं आणि ज्या तिला मारहाण झालेली आहे ती व्यक्ती सध्या कुठे आहे? पोलीस इथं पोहोचलेले आहेत का? नक्कीच आपण जर बघितलं तर ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आलेली आहे त्यामध्ये मराठा समाजाच्या काही बांधवांनी त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढलेले आहे। अद्याप तरी पोलिसाचा कुठलाही प्रतिनिधी आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाहीये। मात्र सध्या छत्रपती शिवाजी महाराज की जे अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत असते। बिलकुल आता ही बैठक सुरू राहणार आहे की ही बैठक आटोपती घेतली आहे या संदर्भात काही माहिती? सध्या ही बैठक पूर्ववत करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आलेला आहे आणि पुन्हा एकदा ही जी बैठक आहे ती पूर्ववत करण्याचे प्रयत्न या ठिकाणी मराठा बांधवांकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकल मराठा समाजाकडनं ही बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली होती आणि पूर्वनियोजितपणे आता पुन्हा एकदा ही बैठक बसवण्याचा प्रयत्न जो आहे तो मराठा समाजाच्या समन्वयाकडनं पोलीस अधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी केला जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत। बिलकुल एक महत्वाचा प्रश्न आहे की हे समर्थक नेमके का भिडले? काय नेमकं वक्तव्य होतं ज्यामुळे इतका राग अनावर झाला? खरं तर ज्या पद्धतीनं प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाहीपेठ दीपक काटे यांनी केलेली होती आणि त्यानंतर पोलीस अधिकारी जेव्हा त्याला घ्यायला आले त्यावेळेस जी एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये आपण जर बघितलं तर अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ अन्न चित्र मंडळाचे जे राजे आहेत जन्मंजय राजे भोसले त्यांचे चिरंजीव अमोल राजे भोसले हे त्या ठिकाणी दीपक काटे आणि त्यांचा जो संवाद आहे तो होत होता। त्या पद्धतीची एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होते आणि हा जो युवक ऍडव्होकेट बावडे नावाचा याने या भर सभेमध्ये प्रश्न विचारला। एकेरी अर्थाने त्या ठिकाणी तो प्रश्न विचारला आणि तो बोलत असताना असं देखील म्हणाला की मी जन्मंजय राजेंना महाराज म्हणणार नाही। एकेरी पद्धतीचा तो उल्लेख होता आणि त्यानंतर त्यांनी असं विचारलं की दीपक काटे आणि अमोल राजे यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला। त्यामुळं एकेरीपणाच्या या भाषेमुळं राजे समर्थक जे आहेत त्यांच्या भावना या ठिकाणी तीव्र झाल्या आणि त्यातूनच त्या युवकाला जी आहे ती मारहाण झाल्याचं एकूणच जे चित्र आहे ते नंतर